नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यावर्षी 100 वर्ष पूर्ण करते. त्यानिमित्त श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रातर्फे ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. त्यामध्ये 35वे पुष्प आज मी धनश्री शेजवलकर गुंफणार आहे. हे पुष्प गुंफत असताना माझ्या सर्व गुरुजनांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. आजच्या माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. विषय आहे प्रहेलिका, एक बौद्धिक मनोरंजन. संस्कृत काव्य हे 2 प्रकारांमध्ये नेहमी विचारात घेतलं जातं. दृश्य काव्य आणि श्रव्य काव्य. दृश्य म्हणजे जे समोर दिसणार आहे, म्हणजे ज्याला आपण आजच्या मराठीमध्ये नाटक म्हणतो, जो रंगमंचावरून सादर होणारा काव्यात्मक भाग आहे, त्याला दृश्य काव्य असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं. आणि त्या काव्यामध्ये रूपक आणि उपरूपक यांचा समावेश होतो. त्यांचा बराच विचार आपल्याकडे भरतनाट्यशास्त्रापासून पुढे झालेला आहे. दुसरा महत्त्वाचा प्रकार संस्कृत काव्यांचा म्हणजे श्रव्य काव्य. श्रव्य काव्य मुख्यतः 3 प्रकारची समजली जातात: गद्यकाव्य, पद्यकाव्य आणि चंपू या प्रकाराची काव्य. गद्यकाव्यामध्ये कथा, आख्यायिका, प्रबंध असे भाग येतात. पद्यकाव्यामध्ये महाकाव्य, खंडकाव्य, मुक्तक यांचा विचार केला जातो. आणि चंपू काव्य म्हणजे गद्य आणि पद्य यांना समान महत्त्व देऊन कथाभाग पुढे नेऊन केलेलं सुंदर काव्य. आज आपण ज्या प्रहेलिका या विषयाबद्दल बोलणार आहोत, त्यांचा विचार संस्कृतमध्ये पद्य काव्यामध्ये केला जातो, म्हणजेच श्रव्य काव्यामध्ये. आता मुक्तक म्हणजे सुभाषित ही काय आहेत ती थोडी बघूया. मुक्तक म्हणजे जी स्वतंत्र अस्तित्व असलेली, एक असं अस्तित्व असलेले श्लोक आहेत, त्यांना मुक्तक असं म्हणलं जातं, ज्यांना आपण सुभाषित असंही म्हणतो. या सुभाषितांचे बरेच प्रकार आहेत. त्या प्रकारांमध्ये अन्योक्ती हा प्रकार येतो. आपण आज जो लक्षात घेणार आहोत तो प्रहेलिका हा पण प्रकार येतो. मंगल येतात, वेगवेगळ्या देवतांना केलेली मंगल उद्देशून त्यांना केलेली प्रार्थना येते. आज आपण प्रहेलिकांचा जो विचार करणार आहोत, त्या प्रहेलिका ह्याचा अर्थ मराठीमध्ये ज्याला आपण कोडी म्हणतो किंवा उखाणे म्हणतो, किंवा हिंदीमध्ये अगदी ध्वनी सारखा असलेला शब्द आलाय बघा, पहेली. प्रहेलिका ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे हिंदीमधला पहेली किंवा मराठीतलं कोड, उखाणा, कूट प्रश्न या प्रकारे त्याचं स्वरूप असतं. या प्रहेलिका शब्दाचा बऱ्याच प्रकारे विचार हा आपल्याकडे परंपरेने केलेला आहे. आत्ता मी म्हणलं तसं प्रहेलिही किंवा प्रहेलिका या शब्दांचा विचार आपल्याला शब्दकोशांमध्येही केलेला दिसतोच. तिथेही आपल्याला असं दिसतं की कूट प्रश्न किंवा प्रश्न विचारून त्याचं उत्तर विचारणं, एखादा खेळ असावा त्याप्रमाणे केलेली काव्याची रचना म्हणजे प्रहेली किंवा प्रहेलिका. नाट्यशास्त्रीय परंपरेचा जर विचार केला तर अभिनव गुप्त ह्या मोठ्या नाट्यशास्त्रकारांनी
प्रहेलिकेचा नाट्यशास्त्राच्या अंगाने विचार केलेला आहे आणि नालिका किंवा प्रणालिका यांच्या जोडीने तो प्रहेलिकांचा विचार करतो. व्याज म्हणजे काहीतरी लपवून किंवा कशाच्या तरी बुरख्याखाली तो अर्थ लपलेला असतो. मग तिथेच तो नुसता हेलिका याही शब्दाचा विचार करतो, ज्यामध्ये हेला असाही आपल्याला शब्द विचारात घेता येतो. हेला याचा अर्थ सहजता किंवा खेळ, लीला असेही अर्थ केले जातात. आणि अशी हेलिका ज्यामध्ये संपूर्ण विकसित स्वरूप तिचं दिसेल तिला म्हणलं जातं प्रहेलिका. इथला हा जो हा प्रादिगणातला आपल्याला दिसतोय त्यांनी आपल्याला संपूर्णता त्या हेलिका या खेळाची, क्रीडेची कळते. त्यामुळे हास्य किंवा नर्म विनोद ज्याला आपण म्हणतो तसा निर्माण करणारी ही प्रहेलिका आहे असा नाट्यशास्त्रामध्ये विचार झालेला आहे. काही परंपरांनी साहित्यशास्त्रातल्या काही परंपरांनी चित्रकाव्य या प्रकारामध्ये प्रहेलिकांचा विचार केलेला आहे. सुंदर काव्य म्हणजे ज्यानी आनंद होईल मनाला या प्रकारचं. काही जण मात्र या प्रहेलिकांना अधम काव्य यामध्ये गणतात. का? कारण काव्याची मुख्य व्याख्या किंवा काव्याचं मुख्य प्रयोजन ही तत्काळ रसनिष्पत्ती हे असतं. मग आपल्याला कोड्यामध्ये तत्काळ उत्तर कळतच नाही, तत्काळ अर्थ कळतच नाही. त्यामुळे काही साहित्यशास्त्रकारांच्या मते हे अधमकाव्य आहे, कारण ह्याच्यातून रसनिष्पत्ती होत नाही. म्हणूनच रसपरिपंथिनी प्रहेलिका असाही आपल्याला काही ठिकाणी विचार दिसतो. म्हणजे रसाची शत्रू परिपंथीन याचा अर्थ आहे शत्रू. त्यामुळे रसाची जणू शत्रू असलेली प्रहेलिका असा काही ठिकाणी विचार दिसतो. दंडी हा जो मोठा गद्यकाव्यकार होऊन गेला त्यांनी पण परव्यामोहन असं प्रहेलिकेचं प्रयोजन सांगितलेलं आहे. त्याच्याकडे आपण येऊया. 19व्या शतकामध्ये वाचस्पत्य हा जो एक डिक्शनरी सारखा मोठा ग्रंथ लिहिला गेला त्यामध्ये प्रहेलिकेची खूप सोपी आणि सुबोध अशी व्याख्या केली. व्यक्तीकृत्य कमप्यर्थम स्वरूपार्थस्य गोपनात् यत्र बाह्यांतरावर्थौ कथ्येते सा प्रहेलिका. प्रहेलिका कोणती असते? जिथे बाह्य अंतर असे दोन्ही अर्थ सांगितले जातात. आता दोन अर्थ का बरं असतात या प्रहेलिकेत? कारण कम अपि अर्थम व्यक्तीकृत्य कोणता तरी अर्थ वरवर प्रकट करून स्वरूपार्थस्य गोपनात स्वतःचा जो खरा अर्थ असतो तो मात्र लपवून ठेवलेला असतो, गोपन. असं केल्यानंतर जिथे बाह्य आणि अंतर असे दोन्ही अर्थ सांगितले जातात तिला प्रहेलिका असं म्हणलं जातं. अमरकोश हा समानार्थक शब्दांचा ग्रंथ आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये प्रवल्लिका आणि प्रहेलिका हे दोन्ही शब्द समानार्थक आहेत असं सांगितलंय. अमरकोशातल्या प्रथम कांडातल्या शब्दादी वर्गामध्ये हा प्रहेलिका शब्द येतो. मगाशी ज्या दंडी कवीचा मी उल्लेख केला तो 8व्या शतकात होऊन गेलेला फार मोठा आणि महत्त्वाचा असा संस्कृत कवी आहे. त्याच्या काव्यादर्श या साहित्यशास्त्रावरच्या ग्रंथामध्ये प्रहेलिकेची
व्याख्या आणि प्रयोजन दोन्ही ह्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेत असं दिसतं. काव्यादर्शामधल्या 3ऱ्या परिच्छेदामध्ये शब्दालंकारांचा विचार जेव्हा दंडी करतोय तेव्हा तिथे प्रहेलिका चक्र असा एक उपविषय येतोय. मग प्रहेलिका अलंकार आहे का याचाही विचार तिथे केला गेलेला आहे. तर टीकाकार जसं आपल्याला सांगतात काव्यादर्शाचे त्यानुसार प्रहेलिका ही एक क्रीडा आहे असं दंडी समजतो. त्या प्रहेलिकेची प्रयोजनं आणि व्याख्या सुद्धा या श्लोकामध्ये आपल्याला दिसते. बघा, क्रीडा गोष्ठी विनोदेषु तज्ज्ञैः आकीर्णमन्त्रणे परव्यामोहने चापि सोपयोगाः प्रहेलिकाः. प्रहेलिका या कशासाठी वापरल्या जातात? तज्ज्ञैः. बघा हा, तज्ज्ञ म्हणजे जे शास्त्रामधले तज्ज्ञ लोक आहेत, पंडित आहेत, विद्वान आहेत, ते जेव्हा क्रीडा, शास्त्रचर्चा, गोष्टी किंवा विनोद, मनोरंजन यामध्ये मग्न असतात आणि आकीर्ण मंत्रणे जेव्हा त्यांची शास्त्रचर्चा ही अगदी भरामध्ये असते तेव्हा परव्यामोहन करण्यासाठी, दुसऱ्याला गोंधळात पाडण्यासाठी ज्या उपयोगात आणल्या जातात त्यांना प्रहेलिका म्हणलं जातं. या व्याख्येवरून आपल्याला एक कल्पना येते की 8व्या शतकामध्ये दंडीच्या समोर प्रहेलिकांचा काय उपयोग असावा. याबरोबरच अजूनही 2 ग्रंथांचा मी उल्लेख करते ज्यामध्ये प्रहेलिकांचा हा उल्लेख येतो. विक्रम संवत 1310 किंवा इसवी सन 1253 यामध्ये जैन आचार्य धर्मदास यांनी विदग्ध मुखमंडन या नावाचा अलंकारशास्त्रावरचा म्हणजे साहित्यशास्त्रावरचा जो ग्रंथ लिहिला त्यामध्येही प्रहेलिकांचा विचार येतो. तसंच स्कंद पुराण 45वा अध्याय अवंतिक क्षेत्र महात्म्य हा आहे. यामध्ये कुमुदवती नावाच्या तरुणीची कार्यक्षमता सांगणारी एक गोष्ट येते. त्यामध्ये अवंती क्षेत्रातल्या ब्राह्मणांचं वर्णन असं येतं. बघा, वेदात पारंगत असणारे पुराण, स्मृतिग्रंथ, गाथा, गीती आणि प्रहेलिकात पारंगत असणारे ब्राह्मण अवंती क्षेत्रामध्ये होते. यावरूनही आपल्याला लक्षात येईल की प्रहेलिकांना हे प्राचीन काळामध्ये मानाचं स्थान हे मिळालेलं होतं. तर आजच्या आपल्या भाषणाच्या पुढच्या भागाकडे वळूया. मगाशी सांगितलेल्या काव्यादर्श ग्रंथामध्ये 16 प्रकारांचा विचार केलेला आहे. प्रहेलिकांच्या 16 प्रकारांचा विचार केलेला आहे. आता आपण आज काही प्रहेलिकांचा आस्वाद घेणार आहोत, बघणार आहोत ते आपल्याला समजतायत का, आणि त्यातून संस्कृत भाषा ही आपल्याला कशी पटकन आवडायला लागते हे पण आपण लक्षात घेऊया. इथे लिहिलेला शब्द प्रहेलिकेचा एक प्रकार आहे. हा जरी काव्यादर्श ग्रंथामध्ये येत नसला तरी आधीच्याही आणि नंतरच्याही बऱ्याच ग्रंथांमध्ये याचं वर्णन येतं. अंतरालाप, अंतरा याचा अर्थ मधोमध, आलाप सांगितलेलं आहे, वचन आहे. म्हणजे श्लोकामध्येच प्रश्न जरी विचारलेला असला तरी त्याचं उत्तर पण दिलेलं आहे. अशा प्रकारच्या या प्रहेलिका बघूया. बऱ्याच जणांना हा श्लोक माहिती आहे. केशवम पतितं दृष्ट्वा
पांडवा हर्ष निर्भराः रुदन्ति कौरवा सर्वे हा हा केशव केशव. केशवाला म्हणजे श्रीकृष्णाला पडलेलं पाहून, म्हणजे बेशुद्ध पडलेलं पाहून, धारातीर्थी पडलेलं पाहून पांडवाः हर्ष निर्भराः, पांडव अत्यंत आनंदले. सर्वे कौरवाः रुदंती, सगळे कौरव रडायला लागले, अरे अरे केशवा केशवा. मगाशी जसा आपण विचार केला ना प्रहेलिकेच्या व्याख्येचा, बघा एक अर्थ प्रकट करतीये प्रहेलिका, पण तो अर्थ आपल्याला जी गोष्ट माहितीये त्या अर्थाच्या विरोधी आहे. आपल्याला तर माहिती नाहीये की कौरव आणि कृष्ण ह्यांची जोडी आहे, ही माहिती नाही आपल्याला. आणि पांडव आनंदित झालेले हे पण काहीतरी जुळत नाहीये कृष्ण पडल्यानंतर. म्हणून ही अंतरालाप प्रकारची प्रहेलिका, ज्यामध्ये आपल्याला क म्हणजे पाणी हा अर्थ गृहीत धरावा लागतो. त्यामुळे केशव, पाण्यामध्ये शव पडलेलं बघून पांडव म्हणजे बगळे अत्यंत आनंदित झाले. आपल्याला माहिती आहे बगळे पाण्यात उभं राहूनच त्यांचं भक्ष्य खातात. आणि कावळे मात्र सगळे रडायला लागले, अरे अरे पाण्यात पडलं शव, अरे अरे पाण्यात पडलं शव, कारण आता त्यांना तिथे जाऊन खाता येणार नाही मांस. त्यामुळे वरवर वेगळाच अर्थ पण खरा वेगळाच अर्थ हे सांगणारी ही प्रहेलिका. अशीच पुढच्या प्रकारची साधारण सारखं रचनेचं स्वरूप असलेली बघा. हते हनुमता रामः सीता हर्षमुपागता रुदन्ति राक्षसाः सर्वे हा हा रामो हतः हतो हतः. हे पण आपल्याला विचित्रच काहीतरी अर्थ कळतोय वरवरचा. रामाला जेव्हा हनुमानाने मारलं तेव्हा सीता आनंदित झाली, राक्षस मात्र सगळे रडायला लागले, अरे अरे रामाला मारलं रामाला मारलं. हा सुद्धा अर्थ वरवरचा आपल्याला बुचकळ्यात पाडणारा आहे. म्हणजेच वेगळ्या अर्थाच्या शोधामध्ये निघालेला असताना आपल्याला समजेल की हनुमता रामः असा एकत्र शब्द सवर्ण दीर्घ संधी करून जर इथे घेतला तर हते हनुमता आरामः. आराम याचा अर्थ बगीचा. अशोकवनामध्ये जेव्हा सीतेला ठेवलंय तेव्हा हनुमानाने जेव्हा तो सगळा बगीचा नाश त्याचा केला, म्हणजे त्यांनी सगळीकडे नासधूस करून टाकली, तेव्हा सीतेला मात्र फार आनंद झाला की आपल्याला सोडवायला रामाकडून आलेलं आहे कोणीतरी. आणि राक्षस मात्र सगळे रडायला लागले, अरे अरे हा हा परत जोडून घ्यायचा दुसरा हा, हा आरामो हतो हतः. अरे अरे आमच्या सुंदर बगीचाला नष्ट करून टाकलं, नष्ट करून टाकलं. असा हा अंतरालाप. याच प्रकारचं पुढचं उदाहरण बघूया. हा पण श्लोक खूप प्रसिद्ध आहे आणि सोप्या स्तरावरती जेव्हा संस्कृतची गोडी लावायची आहे तेव्हा अनेकांना हा सांगितला जातो. न तस्यादिर न तस्यांतः, त्याची सुरुवात नाहीये, त्याचा शेवट नाहीये. यो मध्ये तस्य तिष्ठती, जो त्याच्यामध्ये थांबतोय. तवाप्यस्ति ममाप्यस्ति, तुझ्याकडेही आहे माझ्याकडेही आहे. यो जानाति स पंडितः, ज्याला समजेल तो विद्वान आहे. याच्यावरून आपल्याला वरवर कळत नाही अर्थ की त्याची सुरुवात नाहीये शेवट नाहीये, मध्ये मात्र कोणीतरी आहे. म्हणजे काय तर इथे न आणि य हे वर्ण घ्यायचे, म्हणजे जो शब्द तयार होतो तो तुझ्याकडेही आहे आणि माझ्याकडेही आहे. म्हणजे न सुरुवातीला न शेवटी आणि य दोघांच्या मध्ये आहे. अगदी सोप्या प्रकारचा अंतरालाप. तसाच बघा आशु शब्दस्य चांतेन कलाया प्रथमेन च विहगोयो भवेत् तस्य वर्णम शीघ्रम निवेदय. अगदी सोपा पटकन कळेल असा श्लोक आहे बघा. आशु शब्द
आशु ह्या शब्दाच्या अंतेन, शेवटच्या अक्षराने, कलाया प्रथमेन च, आणि कला या शब्दाच्या पहिल्या अक्षराने, विहगो यो भवेत, जो पक्षी होईल, तस्य वर्णम शीघ्रम निवेदय, त्याचा रंग पटकन सांग. म्हणजे आपल्याला कळेल की शुक ही 2 अक्षरं घेऊन हा शब्द बनणार आहे आणि त्याचा वर्ण हरित हा उत्तर म्हणून अपेक्षित आहे. याच प्रकारामध्ये अतिशय सुंदर असं एक अजून अंतरालापाचं उदाहरण. तमाखुपत्रम राजेंद्र भजमाज्ञानदायकम, तमाखुपत्रम राजेंद्र भजमाज्ञानदायकम. वरवर बघता या दोन्हीत फरक काहीच दिसत नाही आपल्याला. मग राजेंद्र, अरे श्रेष्ठ राजा, भज उपभोग घे, खा. काय खा? तमाखुपत्रम, तंबाखूचं पान. राजाला तंबाखूचं पान खायला लावतोय कवी, काहीतरी हे वेगळंच दिसतंय. मग जेव्हा आपल्याला असं लक्षात येईल, मा अज्ञानदायकम, मा म्हणजे नको, अरे श्रेष्ठ राजा, अज्ञानदायक म्हणजे बुचकळ्यात पाडणारा किंवा गोंधळात टाकणारं जे तंबाखूचं पान, ते तू सेवन करू नकोस. मग दुसऱ्या ओळीत काय बरं वेगळं सांगितलं? बघा, दुसऱ्या ओळीतला वेगळा अर्थ कळण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारे संधी सोडवायला लागेल. तम आखुपत्रम, इथे अर्थ लक्षात घेऊया. आखू ह्याचा अर्थ उंदीर आणि पत्र म्हणजे वाहन. ज्याचं वाहन उंदीर आहे अशाची तू सेवा कर, म्हणजेच गणपतीची तू सेवा कर. आणि तो कसा आहे आखुपत्र? मा आणि ज्ञान देणारा. मा म्हणजे लक्ष्मी आणि ज्ञान हे देणाऱ्या त्या गणपतीची तू सेवा कर. वरवर बघता एकच ओळ दुसऱ्यांदा म्हणली असं वाटतं, पण वेगळ्या प्रकारे त्याचा संधी विग्रह केल्यानंतर 2 सुंदर अर्थ आपल्याला लक्षात येतात. आजच्या काळासाठी अगदी योग्य असं पुढचं अंतरालापाचं उदाहरण आहे बघा. पथ्ये सती गदार्थस्य भेषजग्रहणेन किम, पथ्ये सती गदार्थस्य भेषजग्रहणेन किम. परत तसंच वरवर बघता एकच ओळ 2दा लिहिली आहे का असं वाटतं. पहिल्या ओळीचा अर्थ आपल्याला लक्षात येईल. पथ्ये सती, पथ्यामध्ये असल्यावर योग्य असा आहार घेतल्यानंतर, गदार्थस्य जो रोगी आहे त्याला भेषज ग्रहणेन किम, त्याला औषध घेण्याची गरज काय? मग दुसऱ्याही ओळीचा तोच अर्थ आहे का? तर दुसऱ्या ओळीमध्ये जो विकल्पानी येतो तो अवग्रह जर आपण ऍड केला, बघा, पथ्ये असती, आणि त्या अवग्रहाची जर आपण एक जास्तीची तिथे ॲडिशन केली, पथ्ये सती. जर आजारी माणूस पथ्य पाळतच नसेल तर त्याला औषधाचा काय उपयोग आहे? त्यामुळे आजच्या साथीच्या रोगाच्या काळामध्ये अत्यंत उपयोगी असं हे अंतरालापाचं उदाहरण. आता प्रहेलिकांच्या अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकाराकडे येऊया आपण. समस्यापूर्ती हा प्रहेलिकांचा अतिशय प्रसिद्ध असा प्रकार आहे. समस्या याचा अर्थ कोणताही प्रॉब्लेम किंवा संकट असा न घेता, समस्या याचा अर्थ श्लोकाचा एक भाग असा अर्थ घ्यायचा आहे. आणि त्या भागाच्या बरोबर इतर श्लोकाची पूर्ती, इतर श्लोकाची रचना करणं म्हणजे समस्यापूर्ती.
पूर्वीच्या काळी आपल्याला असं दिसतं अनेक संस्कृत काव्यांमध्ये की राजांच्या पदरी जे विद्वान असत त्यांना राजा अशी समस्या पूर्तीसाठी वाक्य देत असे आणि त्या ज्या समस्या असत त्या कवींनी आपापल्या प्रतिभेनी पूर्ण करायच्या. तशीच पहिली समस्या बघूया. तक्रम शक्रस्य दुर्लभम. आपल्या लक्षात येईल की हाच एवढाच जर आपण वाक्यांश वाचला तर तो अर्थ काही खरा नव्हे. ताक हे इंद्राला मिळणं अवघड आहे. असं होईल का कधी? इंद्र तर एवढा मोठा पराक्रमी श्रीमंत वैभवशाली, त्याला ताक मिळणार नाही असं तर होणार नाही. म्हणजेच वरवर दिसणारा हा अर्थ काही खरा नाही. मग त्या 3 शब्दांसाठी अलीकडच्या 3 चरणांमध्ये प्रश्न निर्माण केलेत बघा आणि त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे तो 4था चरण. भोजनांते च किं पेयम तक्रम. जेवणाच्या शेवटी काय प्यावं? ताक. जयंत कस्य वै सुतः. जयंत कोणाचा बरं मुलगा? शक्र म्हणजे इंद्राचा. कथम विष्णुपदम प्रोक्तम. विष्णूचं स्थान हे कसं आहे असं सांगितलंय तर मिळवायला अवघड. म्हणजेच 3 प्रश्नांची जी उत्तरं ती एकत्र लिहिल्यानंतर मात्र काहीतरी गंमतशीर किंवा विरोधाभास दाखवणारा अर्थ निर्माण झाला. म्हणून शंका आली की ही समस्यापूर्ती आहे. बघा पुढच्या समस्यापूर्तीकडे जाऊया. शतचंद्रम नभस्थलम. आकाश शेकडो चंद्र असणारं दिसायला लागलं. आपल्याला तर माहिती आहे की आपल्याला आकाशामध्ये एकच चंद्र दिसतो. मग असं का बरं म्हणलं असेल की आकाशात शेकडो चंद्र दिसायला लागले? 2 वेगवेगळ्या स्वभावाच्या अनुभवाच्या कवींनी त्याच्यावरती 2 वेगवेगळ्या कल्पना केल्या बघा. गंगायाः चंचलतरे वारिणी. गंगेच्या सतत हलणाऱ्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं तारकांनी युक्त असं आकाश शेकडो चंद्रांचं आहे असं शोभतंय. अगदी सुरेख निसर्गाचं वर्णन इथे केलेलं आपल्याला दिसतं की त्या गंगेच्या हलणाऱ्या लाटांमध्ये एकच चंद्र दिसतोय पण त्या लाटांच्या सतत हलण्यामुळे ते आकाश सुद्धा शेकडो चंद्रांचं आहे असं वाटतंय. दुसऱ्या कवीनी मात्र तिथे वेगळ्या प्रकारच्या घटनेची कल्पना केली. त्या कवीनी श्रीकृष्ण आणि चाणूर मल्ल यांच्या द्वंद्वयुद्धाची तिथे घटना सांगितली बघा. श्रीकृष्णस्य कराघातैः. श्रीकृष्णाच्या हाताच्या ठोशांनी. कसे ते ठोसे? कठोरैः. अगदी दणकट ठोशांनी. मूर्छितेन चाणूर मल्लेन. मूर्छित बेशुद्ध झालेल्या चाणूर मल्लानी शतचंद्रम नभस्थलम दृष्टम. शेकडो चंद्र असलेला आकाश पाहिलं. म्हणजे श्रीकृष्णाने एवढ्या जोरात त्याला मारलं की आपण म्हणतो ना की डोळ्यासमोर काजवे चमकले, डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या, तशा चाणूर मल्लाच्या समोर शेकडो चंद्र असलेलं आकाश दिसायला लागलं. म्हणजे चाणूर मल्ल आणि श्रीकृष्णाच्या युद्धाची कल्पना करून इथे समस्यापूर्ती कवीने केली. अशीच एक सुंदर समस्यापूर्ती, फार सुरेख अर्थ सांगणारी आणि प्रेरणादायक अशी आपल्याला इथे दिसतेय. समस्या आहे क्रियासिद्धी सत्वे भवती महतान नोपकरणे. क्रियेमधला सफलतेचा भाग हा मोठ्यांच्या अंगभूत शक्तीत असतो, बाह्य उपकरणांवर अवलंबून नसतो. कवींना ही समस्यापूर्ती सांगितली गेली. एका कवीनी रामकथेचा आधार घेतला.
त्यांनी किती सुंदर काव्य केलं बघा. विजेतव्या लंका, लंकेला जिंकायचं होतं. चरण तरणीयो जलनिधीर, समुद्र ओलांडायचा होता, पण त्याच्यासाठी काही मोठमोठी जहाजं नव्हती, पायांनीच तो ओलांडायचा होता. विपक्ष पौलस्त्यो, बरं तो आता समुद्र ओलांडून गेल्यानंतर शत्रू तरी लेचापेचा होता का? छे, तो सुद्धा होता रावण. रणभुवी सहायाहा च कपयाहा, आणि लढायचं कोणाबरोबर होतं, कोणाला घेऊन लढायचं होतं, तर जातीनीच मुळातच जे चंचल आहेत अशा माकडांना घेऊन रणांगणावरती लढायचं होतं. तथाप्येकः रामः, तरी सुद्धा एकट्या रामानी सकलम अवधीत राक्षसकुलम, सगळ्या राक्षस कुळाला मारून टाकलं. कारण का? मोठ्या माणसांच्या कामातलं यश हे कोणत्याही बाह्य उपकरणांवर अवलंबून नसतं, तर त्यांच्या आंतरिक शक्तीवर अवलंबून असतं. केवढा सुंदर विचार आहे बघा. दुसऱ्या कवीला सूर्याची गोष्ट याच्यात सांगावीशी वाटली. त्यांनी बघा काय श्लोक बनवला. रथस्य एकं चक्रम, रथाचं एकच चाक. भुजगयमिताः सप्ततुरगाः, सापांनी नियंत्रित केलेले 7 घोडे. बघा, रथाला 2 व्यवस्थित मोठी चाक आहेत का? तर ती नाही, एकच चाक. मग 7 घोडे, एका घोड्याला सुद्धा ताब्यात आणणं अवघड, इथे तर 7 घोडे, आणि त्यांचे चाबूक किंवा त्यांना ताब्यात आणणारं काय आहे? तर साप. निरालंबो मार्ग, हा जो रस्ता आहे तो सुद्धा ठळक व्यवस्थित दिसतोय का? तोही नाही, तो निरालंब आहे, त्याला आधारच नाहीये. कारण सूर्य हा आकाशातून प्रवास करतो अशी कल्पना आहे, त्या आकाशाला तर आधार नाही. चरण विकलः सारथीही अपि, बरं सारथी तरी अगदी संपूर्णपणे बलशाली आहे का? तर तसंही नाही, तो बिचारा पायाने पांगळा आहे. तरी सुद्धा रविही याती एव अंतम प्रतिदिनम अपारस्य नभसः, तरी सुद्धा सूर्य दररोज ह्या अमर्याद आकाशाला ओलांडून जातोच. कारण का? त्याच्या मदतीला कितीही अबल असले तरी त्याची आंतरिक शक्तीच त्याला त्याच्या कामातलं यश मिळवून देते. समस्यापुरती कधी सुभाषितांचं उपदेशाचं स्वरूप धारण करतात हे कळत पण नाही बघा. अशीच एक गंमतशीर समस्यापुरती ध्वनिदर्शक शब्दाची दिली गेली. हा पण श्लोक काहींना माहिती असेल. ठम 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 ठा, असे ध्वनिदर्शक शब्द असणारी समस्या दिली गेली. काय बरं या आता समस्येचा अर्थ असेल असा विचार करत एका कवीला किती सुंदर कल्पना सुचली बघा. रामाभिषेके, रामाच्या अभिषेकाच्या वेळी जलम आहरंत्याः, पाणी आणणाऱ्या युवत्याः हस्तात, तरुणीच्या हातातून च्युतः सुटला, हेमघटः सोन्याचा घडा. हा तरुणी सोन्याचा घडा घेऊन चालली होती. रामाभिषेकाच्या वेळेचं पाणी ती घेऊन चालली, पण तिच्या हातातनं तो घडा सुटला सोन्याचा. सोपान मार्गेण करोति शब्दम, आणि तो घडा पायऱ्यांवरून ठम 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 ठ असा आवाज करत खाली पडतोय. बघा किती रम्य समस्यापूर्ती केली. पुढचे जे 3 श्लोक मी लिहिलेत ना, ती एकाच समस्येला 3 वेगवेगळ्या कवींनी दिलेली उत्तर आहेत. बघा, मृगात सिंह पलायते, मगाशी आपण म्हटलं तसं वरवर अगदी वेगळा अर्थ आहे बघा. हरणापासून सिंह पळून जातो हा त्याचा अर्थ. असं होईल का कधी? तर असं कधीच होत नाही निसर्गामध्ये. उलट सिंह हरणाला खात असल्यामुळे हरिणच घाबरून पळून जातं. पण इथे मात्र समस्या दिली गेली,
मृगात सिंह पलायते, हरणाला घाबरून सिंह पळून जातो. 3 वेगवेगळ्या कवींनी या समस्येची पूर्ती कशी वेगवेगळी केली बघूया. एका कवीनी मगाचा जो बंध होता तो वापरला, ज्यामध्ये 3 प्रश्न आणि त्यांची क्रमाने उत्तरं अशी आपल्याला मिळाली. कस्तुरी जायते कस्मात, कस्तुरी कोणापासून मिळते? मृगात, हरणापासून मिळते. काहा हंती करिणाम शतम, शेकडो हत्तींना किंवा 100 हत्तींना कोण ठार करतो? सिंह ठार करतो. सिंह आणि हत्तीचं वैर संस्कृत साहित्यामध्ये सर्वश्रुत आहे. भीरुहु युद्धे किम करोती, घाबरट माणूस युद्धात काय करतो? पलायते, पळून जातो. तो कुठे युद्ध करणार? दुसऱ्या कवीनी वेगळ्या प्रकारे या समस्येची पूर्ती केली बघा. त्यांनी अर्जुन आणि कर्णाचा संवाद रंगवला. रणांगणावर अर्जुन आणि कर्ण समोरासमोर उभे आहेत. कर्ण म्हणतोय, तिष्ठ अर्जुन, थांब अर्जुना, अद्य संग्रामे त्वाम हनिष्यामी अहम ध्रुवम, आज मी रणांगणावर नक्कीच तुला ठार करतो. त्यावर अर्जुन काय माघार घेणार आहे? तो म्हणतोय, तिष्ठामी कर्ण, थांबलोय अरे मी कर्ण. अरे मूर्खा, किम मूढ, मृगात सिंह पलायते, हरणाला घाबरून सिंह काय पळून जाईल का कधी? म्हणजे इथे अर्जुन स्वतःला सिंह म्हणतोय आणि कर्णाला मात्र अगदी कमी शक्तीचं हरिण म्हणतोय. तिसऱ्या कवीनी सिंहाचा संदर्भ घेतला, पण त्याच्या मनातली आंदोलनं बघा कशी दाखवली. सिंह आणि हरिण हे अचानक समोरासमोर आल्यानंतर सिंहाने त्याच्यावर खरं तर झडप घालायची, पण तशी त्यांनी घातली नाही. कारण का? सिंहाला असं वाटलं, असमाने समानत्वम भविता कलहे मम, जर मी याच्याशी भांडलो, मी जर याच्यावरती हल्ला केला तर असमानाशी मी समानता दाखवली आहे असा अर्थ होईल. युद्धाचा नियम आहे ना की समानाशीच युद्ध करायचं. म्हणून सिंह विचार करतोय की जर मी या असमानाशी भांडण केलं तर त्याच्याशी माझी समानता येईल असं वाटेल. इति मत्वा, असा विचार करून सिंह हा मानी, अत्यंत मानी असा सिंह हरणाला घाबरून नक्कीच पळून जातो. केवढ्या वेगवेगळ्या प्रकारे कल्पनेचा विलास आपल्याला या प्रकारात दिसतोय बघा. इथे अजून काही प्रहेलिका सांगितल्यात बघा. प्रहेलिकेच्या या प्रकारामध्ये आपल्याला एकच क्लू, कळ ज्याला आपण म्हणू, एकच वर्णन हे 2 वस्तूंना लागू आहे असं दिसतं. वृक्षाग्रवासी, झाडाच्या टोकावर राहतो. न च पक्षी राजा, पण पक्ष्यांचा राजा नाहीये, म्हणजे गरुड नाहीये. त्रिनेत्रधारी, 3 डोळे धारण करणार आहे. न च शूलपाणी, पण शंकर नाहीये. त्वग वस्त्रधारी, त्वचारूपी वस्त्र, वल्कलरूपी वस्त्र धारण करणार आहे. न च सिद्धयोगी, पण हा काही सिद्धयोगी कोणी नाहीये, पुरुष नाहीये सिद्ध पुरुष. जलमच बिभ्रन, पाणी धारण करतोय. न घटहा न मेघा, पण तो ढगही नाहीये किंवा घडाही नाहीये पाण्याचा. म्हणजेच जी वर्णनं केली आहेत ती एका वेळेला एकापेक्षा जास्त वस्तूंना लागू आहेत, पण ती सगळी विशेषणं लागू होतील असा नारिकेल, नारळ, हे या प्रहेलिकेचं उत्तर आहे. जो झाडाच्या एकदम टोकावर राहतो, ज्याला 3 डोळे असतात, जो नेहमी झाडाच्या सालींनी वेढलेला असतो आणि त्याच्यात पाणी असतं. त्यामुळे जे वर्णन केलंय, जी विशेषणं आहेत, ती विशेषणं ही दुसऱ्याच कोणत्या तरी वस्तूकडे आपल्याला घेऊन जातात, पण लगेचच त्याचा निषेध हा श्लोकामध्येच केलेला आहे. याच प्रकारची पुढची अजून एक प्रहेलिका आहे बघा.
पंचभर्त्री पाचांचा आधार असलेली आहे, न पांचाली पण ती द्रौपदी नाही. द्विजिह्वा दोन जिभा असलेली आहे, न तू सर्पिणी पण सर्पिणी नाही आहे ती. कृष्णमुखी तोंड काळं असलेली आहे, न मार्जारी पण मांजरी नाही आहे. ज्याला कळेल तो विद्वान. तिन्ही विशेषण पंचभर्त्री, द्विजिह्वा आणि कृष्णमुखी ही काळ्या शाईत बुडवून जो बोरूची लेखणी जी वापरली जात असे तिलाही लागू पडतात बघा. त्यामुळे बोरूची लेखणी हे याचं उत्तर आहे की जी बुडवून शाईमध्ये लिखाण हे पूर्वी होत होतं. 5 बोटांनी ती धरली जाते म्हणून तिला पंचभर्त्री म्हणलंय. द्विजिह्वा 2 भागांमध्ये पुढे तिचं टोक असतं म्हणून तिला द्विजिह्वा म्हणलंय. आणि सतत काळ्या शाईत बुडवल्यामुळे तिला कृष्णमुखी म्हणलंय. शेवटची आजच्या व्याख्यानातली जी प्रहेलिका आहे ती सुरुवातीला उल्लेख केलेल्या काव्यादर्श ग्रंथामधली. केनकसह संभूय सर्व कार्येषु सन्निधिं लब्ध्वा भोजन काले तु यदि दृष्टो निरस्यते. कहा केनसह संभूय कोण बरं त्याच व्यक्तीबरोबर जन्मून सर्व कार्येषु सन्निधिं कायमच सगळ्या कामांमध्ये जवळ असतो. भोजन काले लब्ध्वा मात्र जेव्हा भोजन काल असतो तेव्हा यदि दृष्टः निरस्यते जर दिसला तर बाजूला केला जातो. याचं उत्तर केश असं आहे. केस कारण तो कायम माणसाबरोबर जन्मून कायम त्याच्या सगळ्या कामांमध्ये असतो पण जेवणात मात्र तो आला तर पाहता क्षणीच त्याला बाजूला केलं जातं. अशा अनेक प्रहेलिका संस्कृत साहित्याला भूषवतात. या प्रहेलिकांच्या अनेक इतरही प्रकारांचं आपल्याला वर्णन अनेक ग्रंथांमध्ये आढळतं. या प्रहेलिकांचा एक दृष्टिक्षेपात विचार जर केला तर असं आपल्याला दिसेल की जवळजवळ 1000 वर्षांपेक्षा जास्त वर्ष प्रहेलिकांचा विचार संस्कृत भाषेमध्ये केला गेलेला आहे. मग शास्त्रीय ग्रंथांमध्ये असेल किंवा जाता जाता कधी उल्लेख केलेला असेल किंवा काही काव्यांमध्ये मुद्दाम केलेला असेल असा विविध प्रकारे प्रहेलिकांचा विचार संस्कृतमध्ये दिसतोय. शास्त्रीय ग्रंथांमध्ये शब्दालंकाराच्या व्याख्यांचा विचार करताना किंवा उदाहरणांचा विचार करताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला या प्रहेलिकांचा विचार दिसतो. सामान्य वाचकाच्या बाबतीत मात्र त्याची करमणूक करणं, त्याचं मनोरंजन करणं हे मुख्य प्रहेलिकांचं काम. म्हणजे ज्याला आपण काव्यशास्त्र विनोद म्हणतो की काव्य पण आहे याच्यामध्ये, शास्त्र पण आहे, कारण भाषेची चांगली जाण असणं गरजेचं आहे आणि त्याच्याद्वारा झालेलं हे मनोरंजन आहे. त्यामुळे आपल्या परंपरेमध्ये हे प्रसिद्धच आहे. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम. काव्य, वेगवेगळी शास्त्र आणि त्यांच्याद्वारा होणारं मनोरंजन यांनी बुद्धिमंतांचा काळ जातो. त्यामुळे पंडित असू देत किंवा सामान्य वाचक असू देत, मनोरंजन, बौद्धिक मनोरंजन करणं हे प्रहेलिकांचं काम आहे. विद्वत्ता दाखवणं हे सुद्धा प्रहेलिकांचं महत्त्वाचं प्रयोजन असूच शकतं. ज्याच्यामध्ये भोजक प्रबंधासारख्या ग्रंथांमध्ये आपल्याला दिसतं की राजाश्रय असलेल्या कवींनी बऱ्याच ठिकाणी समस्यापूर्ती केलेली त्या ग्रंथांमध्ये दिसते. शिवाय अनेक ग्रंथ आपल्याला असे दिसतात ज्याच्यामध्ये चित्रबंध दिसतात. म्हणजे आत्ता तर आपण नुसत्या शब्दांमधून या प्रहेलिकांचा विचार केला, त्याचीच एक पुढची पायरी म्हणजे चित्रबंध काव्य असतं. म्हणजे दिसताना श्लोक एका क्रमाने शब्द दिसतायत पण प्रत्यक्ष त्यांचा जर अर्थ कळायला हवा असेल तर मात्र ते वेगळ्या प्रकारे शब्द मांडून म्हणावे लागतात तर त्यांचा खरा अर्थ कळतो. त्याच्यामुळे असे
निरनिराळे बंध प्रसिद्ध आहेत. पद्मबंध, गोमूत्रबंध, अर्धभ्रम श्लोक असे वेगवेगळे बंध हे सुद्धा प्रसिद्ध आहेत, ज्यांच्यामध्ये कूटप्रश्न आणि ते बंध हे आपल्याला एकत्र झालेले दिसतात. प्रहेलिका ह्या वरवर वेगळा अर्थ आणि गर्भित वेगळा अर्थ हे जरी सांगत असतील तरी अर्थामध्ये किचकटपणा येऊ न देणं हे अत्यंत महत्त्वाचं कौशल्य हे प्रहेलिकांमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सर्वच कवींनी या प्रहेलिका ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मांडलेल्या आहेत असं दिसतं. या व्याख्यानाची इथे मी सांगता करते. आमच्या विभागाचे प्रमुख अंबरीश खरे सर यांचे मी इथे आभार मानते. शिवाय संस्कृत विभागातले माझे सर्व सहकारी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विशेष करून आमच्या ग्रंथालयाची जी व्यवस्था बघतात ते अलंकार सर यांचे मी आभार मानते. आणि माझ्या ज्या शिक्षिका ज्यांनी आम्हाला पहिल्यांदा हे सगळं सुभाषितांचं आणि प्रहेलिकांचं जग दाखवलं, त्या हेमा डोळेबाई आणि देवबाई यांचेही मी या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक आभार मानते. धन्यवाद.